नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत मटणाची रेसिपी, ती पण कुकरमध्ये। मी हे मटण आहे हे स्वच्छ धुवून घेते 2-3 वेळा पाण्याने। हे आपलं स्वच्छ धुतलेलं मटण आहे। आपण ही रेसिपी एकदम झटपट करणार आहोत। आपण मीठ घालू चवीपुरतं, थोडीशी हळद घालू, मिक्स करू आणि एक 10 मिनिटांसाठी हे झाकून ठेवू। दहा मिनिटांसाठी आपण हे झाकून ठेवू। एक 10 मिनिटं झालेली आहेत, तोपर्यंत मी मधल्या वेळेमध्ये मसाला करून घेतलेला आहे। तर हा आपला मसाला आहे, तुम्ही बघू शकता। ह्याच्यामध्ये मी घातलेला आहे खोबरं, कांदा, लसूण, आलं, कोथिंबीर आणि हे सगळं मिक्सरला बारीक असं वाटून घेतलेलं आहे। आपण आता एक पळी तेल टाकू। तेल थोडंसं आपलं गरम झालं ना, आपण त्याच्यामध्ये कांदा टाकू। आपण कुकरमध्ये बनवतो हे। हा आपला कांदा आहे। कांदा चांगला व्यवस्थित फ्राय करून घेऊ। कांदा आपला चांगला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। कांदा आपला चांगला परतलेला आहे। आपण ह्याच्यामध्ये आता मीठ आणि हळद लावलेलं मटण टाकून घेऊ। हे आपलं जे मटण आहे हे आपण टाकून घेऊ। व्यवस्थित आपण हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। आणि गॅस बारीक करून एक 10 मिनिटं असंच हे वाफेवर शिजून द्यायचं। गॅस बारीक केलाय मी, पाणी वगैरे काही घातलेलं नाहीये। असंच हे आता बारीक गॅसवर शिजून द्यायचं एक 10 मिनिट। एक 10 मिनिटं झालेली आहेत। आपण आता ह्याच्यावरचं झाकण काढून बघू। हे बघा, आता आपण अजिबात पाणी घातलेलं नव्हतं, पण आपण मीठ आणि हळद लावून ठेवलं होतं, त्यामुळे मटणाला चांगलं पाणी सुटलेलं आहे। आपण आता हे हलवून घेऊ। हो का, ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे। आपण हा मसाला आता काही शिजवून वगैरे घेतलेला नाहीये। जो मगाशी आपण वाटून घेतलेला मसाला होता मिक्सरमध्ये, ह्याच्यामध्ये सगळा आलं लसूण सगळं आहे। हे झटपट रेसिपी आहे। हा मी सगळा ह्याच्यामध्ये घालतीये। हे बघा, आपण आता मसाला सगळा घातलेला आहे आणि फक्त हलवून घेतलेला आहे। आता ह्यामध्येच आपण हा घरगुती साठवणीचा मसाला आहे, तो मी 3 चमचे घालतीये, 3 टेबलस्पून। आणि हा एक गरम मसाला आहे, तो पण 1 चमचा घालतीये। आता परत ह्याला आपण एक 5 मिनिटं झाकून ठेवू। 5 मिनिट झालेले आहेत। आपण परत झाकण काढून बघू। हे बघा, मटणाला चांगली अशी उकळी आलेली आहे। आता आपण कुकरचं झाकण लावणार आहोत, पण त्याच्या अगोदर आपण त्याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहोत। मी या बाजूच्या गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, तर ते आपण ह्याच्यामध्ये घालू आणि झाकण लावू। एक 2 वाट्या आपण पाणी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे। पाणी गरमच घालायचं, थंड पाणी अजिबात घालायचं नाही मटणाला, त्याची चव बदलते। आपण आता झाकण लावून घेऊ। आपल्याला आता मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि 2 शिट्ट्या करायच्या आहेत आणि बारीक गॅसवर 1 शिट्टी करायची आहे। 3 ते 4 शिट्टीमध्ये आपलं मटण चांगलं शिजतं।
आपल्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. आपण गॅस आता बारीक करू व बारीक गॅसवर 1 शिट्टी काढू. आपल्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. आपण आता गॅस बंद करू आणि कुकर थंड व्हायची वाट बघू. कुकर आपला थंड झालेला आहे. आपण आता त्याची शिट्टी काढून आता बघू आपलं आता मटण कसं झालेलं आहे, शिजलेलं आहे का. हे बघू शकता तुम्ही वाफाळलेलं मटण. आपलं मटण हे शिजलेलं आहे. मी तुम्हाला एक दाखवते. हे बघा आपलं मटण हे चांगलं शिजलेलं आहे. आपण आता हे मटण सर्व करू. आपली खूप मोस्ट वेटेड रेसिपी होती ही मटण हंडीची. हे आपलं असं मटण रेडी आहे.